मित्रांनो, प्रसिद्ध विचारवंत आचार्य नरहर कुरुंदकरांनी असं म्हटलंय की शिवरायांच्या महानतेची खरी कसोटी कोणती होती, तर पुरंदरच्या तहानंतर जे तगलं, उरलं आणि विस्तारलं ते स्वराज्य उभारणं. भारताच्या किंवा जगाच्या इतिहासात हे पुन्हा असं उठून उभं राहण्याचं उदाहरण निराळच आहे, अद्वितीय आहे आणि प्रेरणादायी आहे. शिवरायांनी 1645 ते 1665 या 20 वर्षांच्या अथक रात्रंदिवसांच्या मेहनतीनं जे काही उभारलं होतं त्यातलं तब्बल 80 ते 90% स्वराज्य हे त्यांना पुरंदरच्या तहामध्ये गमवावं लागलं होतं. तसा या कराराला तह हे नाव फक्त तांत्रिकदृष्ट्याच होतं. खरं तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची मुघलांसमोरची मोठी हार होती, एक मोठा पराभव होता. या तहामध्ये महाराजांनी काय काय गमावलं हे जर आपण ह्या तहाची कलमं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. स्वराज्याची ही फार मोठी हानी होती. या तहातली कलमं अशी होती की पूर्वीच्या निजामशाहीतल्या 35 किल्ल्यांमधले 23 किल्ले महाराजांनी मुघलांना देऊन टाकायचे, तर 12 किल्ले स्वतःकडे ठेवायचे. पूर्वीच्या निजामशाहीतला 5 लाख होणांच्या प्रदेशांपैकी 4 लाख होणांचं उत्पन्न असणारा सुपीक प्रदेश महाराजांनी मुघलांच्या ताब्यात द्यायचा, तर जवळपास आणि फक्त कागदावरच 1 लाख होणांचं उत्पन्न असणारं आणि प्रत्यक्षात जवळपास शून्य महसूल असणारा तळकोकणाचा थोडासाच प्रदेश महाराजांनी स्वतःजवळ ठेवायचा. जो आदिलशाही मुलूक महाराजांच्या ताब्यात आहे किंवा महाराज आणखी भविष्यात घेतील, त्या बदल्यात महाराजांनी मुघलांना 30 लाख रुपयांची खंडणी द्यायची. या खंडणीपोटी दरवर्षी 3 लाख सोन्याचे होन इतका हप्ता ठरवण्यात आला होता. याशिवाय युवराज संभाजीराजेंनी मुघलांची 5,000ची मनसबदारी घ्यायची. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या परवानगीशिवाय कुठलीही लष्करी मोहीम हाती घ्यायची नाही आणि जेव्हा केव्हा मुघलांचा आदेश येईल तेव्हा शिवाजी महाराजांनी अगदी निमूटपणे मुघलांना मदत करायची. मित्रांनो, या मिर्झा राजा जयसिंगाला औरंगजेबानं 30 सप्टेंबर 1664 रोजी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला आग्र्यातून पाठवलं होतं आणि 3 मार्च 1665 रोजी मिर्झा राजा जयसिंग पुण्यात आला होता. तर 12 जून 1665 रोजी महाराजांनी त्याच्या समोरच्या शरणागतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. असं मिर्झा राजा जयसिंगानं काय केलं होतं की महाराजांना केवळ 3 महिन्यातच स्वतःचा पराभव मान्य करावा लागला होता. जे महाराज अफजल खानाच्या 50,000च्या शक्तिशाली फौजेसमोर झुकले नाहीत, ज्या महाराजांनी पाऊण लाखांनीशी आलेल्या प्रति औरंगजेब म्हणवल्या जाणाऱ्या शाहिस्ते खानाच्या फौजेला तब्बल 3 वर्ष झुलवत ठेवलं आणि नंतर त्याची बोटं छाटून त्याला पुण्यातून पळवून लावलं, अशा महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगासमोर माघार का घेतली आणि तीही केवळ 3 महिन्यातच माघार का घेतली? तसं पाहिलं तर मिर्झा राजा जयसिंगाची फौजही जवळपास शाहिस्ते खाना इतकीच होती. शाहिस्ते खानाकडे सगळी मिळून 75-80 हजारांच्या दरम्यान फौज होती, तर मिर्झा राजा जयसिंगाकडं थोडीफार जास्त म्हणजे 85 ते 95 हजारांची फौज होती. मग महाराजांनी त्याच्याशी लढाईचं सोडून केवळ 3च महिन्यात शांततेचा तह का केला आणि ह्या तहातल्या अत्यंत पेचात पाडणाऱ्या 80-90% स्वराज्य गमावणाऱ्या अटी महाराजांनी का मान्य केला? आणि याशिवाय महाराजांनी हा तह ऐन पावसाळ्याच्या तोंडाशी केला, म्हणजे 12 जूनला केला. महाराजांनी पावसाळा सुरू व्हायची वाट का पाहिली नाही? त्यावेळी महाराजांचा वज्रगड सोडला तर एकही किल्ला पडलेला नव्हता. पुरंदरचं फार नुकसान झालेलं असलं, मुरारबाजी पडलेले असले तरीही पुरंदर अजूनही लढतच होता. मग महाराजांनी असं असतानाही मिर्झा राजा जयसिंगासमोर माघार का घेतली? तर मित्रांनो, ह्यावेळी या मिर्झा राजा जयसिंगानं महाराजांच्या भोवताली एक परिस्थितीच अशी निर्माण करून ठेवलेली होती की महाराजांना त्यानं काही दुसरा पर्यायच शिल्लक ठेवलेला नव्हता. मिर्झा राजा जयसिंग म्हणजे औरंगजेबाच्या दरबारातला सगळ्यात जास्त मुत्सद्दी, महाबुद्धिमान, थंड रक्ताचा आणि औरंगजेबाचा एकनिष्ठ सरदार वजीर होता. जर मिर्झा राजा जयसिंगानं स्वराज्याविरुद्धची ही मोहीम हाती घेतली नसती
तर इतर कुणालाही शिवाजी महाराजांविरुद्ध लढणं शक्यच नव्हतं. ह्याच मिर्झा राजा जयसिंगाच्या मदतीमुळं औरंगजेब हिंदुस्थानच्या तख्तावर बादशाह म्हणून बसलेला होता. मिर्झा राजा जयसिंगानं दाराची बाजू सोडल्यामुळं दारा हरला, नाहीतर औरंगजेब हिंदुस्थानच्या सत्तेवर येणं कधीही शक्य नव्हतं. पण भारताच्या दुर्दैवानं या महापराक्रमी आणि महाबुद्धिमान योद्ध्याच्या निष्ठा या मुघलांच्या पायावर वाहिलेल्या होत्या. या बुद्धिमान मिर्झा राजा जयसिंगानं आग्र्याहून निघताना ज्या काही राजकारणी चाली खेळल्या होत्या आणि जे काही राजकारणी डावपेच आखले होते की त्याला इतिहासात तोड नाही. या थंड रक्ताच्या मिर्झा राजा जयसिंगानं शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा, शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा पूर्णपणे सखोल अभ्यास केलेला होता. शिवाजी महाराज राजकारण कसं खेळतात, त्यांची शक्तिस्थानं कोणती, शिवाजी महाराजांच्या कमजोऱ्या कुठल्या, याचा त्यानं अगदी विस्तृत आणि सखोल अभ्यास केलेला होता. मुघलांची फौज आपल्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडे जाते हे कळताच आदिलशाही आणि शिवाजी महाराज दोघंही अत्यंत सावध होऊन एकमेकांशी मैत्री करतील हे चाणाक्ष मिर्झा राजानं ओळखलं होतं. म्हणून त्यानं आदिलशहाचे काही महत्त्वाचे सरदार स्वतःकडे वळवून घेतले होते. फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा त्यानं मुघलांना सामील करून घेतला होता. आदिलशाही मुलखांच्या काही जमीनदारांना, वतनदारांना आणि नायकांना त्यानं आदिलशहाविरुद्ध बंड करायला चिथावणी दिली होती, जेणेकरून आदिलशहाची फौज हे अंतर्गत बंड शमवण्यात गुंतेल आणि शिवाजी महाराजांच्या मदतीला आदिलशहा येऊ शकणार नाही. इक्केरीचा शिवप्पा नायक आणि बसवपट्टणचा नायक त्यानं स्वतःकडे वळवून घेतला होता. या दोघा आदिलशाही सरदारांनी विजापूर दरबाराविरुद्ध मोठं बंड केलं होतं. त्यावेळी पुरंदरचा किल्ला म्हणजे विजापूरच्या आदिलशहाची आणि शिवरायांच्या स्वराज्याची सीमारेषा ठरवणारा मुख्य किल्ला होता. आदिलशहा आणि स्वराज्याच्या सीमेवरचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश होता. त्यामुळंच इतर कुठल्याही किल्ल्याकडे बिलकुल लक्ष न देता मिर्झा राजा जयसिंगानं आपली बहुतांश फौज इथंच पुरंदरच्या परिसरात तळ ठोकून बसवली. कुठल्याही परिस्थितीत आदिलशहा शिवाजी महाराजांच्या मदतीला येऊ शकणार नाही असा पूर्ण बंदोबस्त मिर्झा राजा जयसिंगानं केला होता. मित्रांनो, राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. राजकारणात प्रत्येकजण आपला फायदाच बघतो आणि त्यानुसार आपले मित्र आणि शत्रू परिस्थितीनुसार बदलतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की जेव्हा मिर्झा राजा जयसिंगानं शिवरायांच्या स्वराज्यावर हल्ला केला होता तेव्हा शिवरायांशी असलेलं पूर्वीचं सगळं वैर विसरून आदिलशहानं शिवरायांना मदत करण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न केला होता. पण मिर्झा राजा जयसिंगानं शिवरायांच्या आणि आदिलशहाच्या युतीचा तो प्रयत्न बिलकुल यशस्वी होऊ दिला नाही. आदिलशहाचा एक महत्त्वाचा सरदार कुलबशहा हाही मुघलांना जाऊन मिळालेला होता. आग्र्याहून पुण्याला येता येताच शिवाजी महाराजांची चारही बाजूनं कोंडी करण्याची योजना मिर्झा राजा जयसिंगानं प्रवासातच आखलेली होती. उत्तरेकडचे रामनगर, पेठ, जवार इथले राजे त्यानं बुऱ्हाणपूरला असतानाच आपल्या बाजूनं वळवून घेतले होते. तसंच मिर्झा राजा जयसिंगानं गोव्याच्या पोर्तुगीजांशीही मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यानं आपल्या पदरचे 2 पोर्तुगीज अधिकारी फ्रान्सिस्को डी मेलो आणि डियोगो डी मेलो यांना जानेवारी 1665लाच गोव्यात पाठवलं होतं. मिर्झा राजा जयसिंगानं गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉय समोर त्यावेळी पोर्तुगीजांनी तटस्थ राहावं किंवा मुघलांना मदत करावी असे 2 प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवले होते. ह्या आपल्या मोहिमेची आखणी करताना मिर्झा राजा जयसिंगानं आपली सेनाही आणि सरदारही फार काळजीपूर्वक निवडले होते. दिलेर खान, दाऊद खान कुरेशी, राजा रायसिंग सिसोदिया, किरत सिंग, बादिल बख्तियार, बरकंदाज खान, मुल्ला याहिया खान, राजा नरसिंग गौड, पुरनमल बुंदेला, जबरदस्त खान, रंदुल्ला खान, बिरमदेव सिसोदिया, इश्तिहान खान, जानिसार खान, ख्वाजा अब्दुल, सय्यद अब्दुल अजीज खान असे अनेक नामांकित आणि कडवे सरदार त्यानं स्वतःसोबत गोळा केले होते. तसंच प्रचंड ताकदीचा अवजड तोफखानाही त्यानं सोबत घेतला होता आणि या तोफखान्याच्या देखरेखीसाठी त्यानं निकालाओ मनुची या युरोपियन अधिकाऱ्याचीही नेमणूक केली होती. औरंगाबादहून निघून 3 मार्च 1665ला मिर्झा राजा जयसिंग पुण्याला पोहोचला. पुण्याला पोहोचल्या त्यानं स्वराज्यात फूट पाडायला सुरुवात केली. आजूबाजूच्या सगळ्या देशमुख वतनदारांना पत्र लिहिलं की तुम्ही तातडीनं शिवाजी महाराजांशी असणारे सगळे संबंध तोडून टाका, म्हणजे मी तुम्हाला काही अपाय करणार नाही, मी तुम्हाला अभय देईन. हा मिर्झा राजा जयसिंग म्हणजे दिल्या वचनाचा अतिशय पक्का आहे, शब्दाला अतिशय जागणार आहे. आमच्या सोबत आला तर तुमचा फायदा होईल,
पण जर का तुम्ही शिवाजी राजाला कुठल्याही प्रकारची मदत केली तर मात्र तुमच्या घरादारातल्या कुणालाही मी जिवंत सोडणार नाही. आणि आपल्याला मदत करण्याबाबत त्यानं सगळ्या देशमुख वतनदारांकडून तशी वचनपत्रच लिहून घेतलेली होती. पुरंदरच्या पायथ्याजवळ असणारे अलमाजी आणि कहाजी कोळी हे आपल्या 3000च्या फौजेसकट मिर्झा राजा जयसिंगाला जाऊन मिळाले होते. मिर्झा राजा जयसिंगानं जावळीच्या खोऱ्यातही हस्तक्षेप सुरू केला होता. चंद्रराव मोऱ्यांचे वंशज त्यानं शोधून काढले. बाजी चंद्रराव मोरे आणि आबाजी गोविंदराव यांना त्यानं चिथावणी दिली, स्वतःसोबत वळून घेतलं आणि जावळीच्या खोऱ्यातही शिवरायांविरुद्ध उठावाची त्यानं तयारी सुरू केली. राजकारणी आणि युद्धाच्या डावपेचांमध्ये मिर्झा राजा जयसिंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेपेक्षाही जास्त सरस ठरला. शिवाजी महाराजांची खरी शक्ती ही त्यांच्या डोंगरांवरच्या गड किल्ल्यांमध्ये नसून लोकांमध्ये पसरलेल्या स्वराज्याच्या भावनेत आहे, हे मिर्झा राजा जयसिंगानं ओळखलं होतं. आपण जर शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या नादी लागलो तर कित्येक जन्म जातील तरीही आपल्याला जिंकता येणार नाही, हे मिर्झा राजा जयसिंगानं ओळखलं होतं. त्यामुळं मिर्झा राजा जयसिंगानं गड किल्ल्यांच्या वाटेला सुद्धा न जाण्याची रणनीती अवलंबली. एवढंच काय तर गनिमी काव्यानं रात्रीच्या अंधारात लढणाऱ्या मावळ्यांशी थेट लढण्याचंही धोरण त्यानं टाळलं. मावळ्यांना फक्त सावधान राहून दूर पिटाळून लावा, अगदी निकराची लढाई करू नका किंवा त्यांचा फार पाठलागही करू नका, अशा सूचनाच त्यानं आपल्या सैन्याला केल्या होत्या. तर हा मिर्झा राजा जयसिंग महाराजांच्या गड किल्ल्यांवर चालून गेला असता, एकेका गडाला त्यानं वेढा घालायला सुरुवात केली असती तर शिवरायांचं काम अगदी सोपं होतं. पण महाबुद्धिमान मिर्झा राजा जयसिंगानं तसं बिलकुल न करता महत्वाच्या किल्ल्यांची आणि रस्त्यांची चौतर्फा कोंडी केली. स्वराज्याच्या महत्वाच्या किल्ल्यांची रसद त्यानं तोडली आणि स्वराज्यातले महत्वाचे रस्ते त्यानं आपल्या ताब्यात घेतले. मिर्झा राजा जयसिंगानं मुंबईकर इंग्रज आणि जंजिरीकर सिद्धी यांच्याशी संधान घातलं आणि मुघलांचं आरमारही कोकण किनारपट्टीला आणून भिडवलं. आणि मग ह्या मिर्झा राजा जयसिंगानं आपला मुख्य तळ आदिलशाही आणि स्वराज्याच्या मधल्या भागात पुरंदरजवळ ठेवला आणि आपल्या सैनिकांच्या सरदारांच्या छोट्या छोट्या तुकड्या आजूबाजूला पाठवल्या. मावळ्यांशी लढण्यापेक्षा निष्पाप निशस्त्र जनतेवर भयंकर अत्याचार करणं, जनतेला बर्बाद किंवा नष्ट करून टाकणं ही क्रूर नीती मिर्झा राजा जयसिंगानं अवलंबली होती. सामान्य लोकांना कापण्याची ही मिर्झा राजा जयसिंगाची नीती इतकी क्रूर, भयंकर आणि अमानुष होती की करेपटार केवळ एका आठवड्याच्या आतच संपूर्ण निर्मनुष्य करण्यात आलं होतं. रयतेची सगळी गुरंढोरं ताब्यात घेण्यात आली, तरुण बायकांना पळवण्यात आलं आणि हातात सापडलेल्या प्रत्येकाची अगदी निर्दयपणे कत्तल करण्यात आली. घरदारं जाळून टाकण्यात आली, उभ्या पिकांना आग लावली गेली. मित्रांनो, 27 एप्रिल 1665 या एकाच दिवसात मिर्झा राजा जयसिंगाच्या फौजेनं करेपठार परगण्यातले 50 खेडे संपूर्णतः जाळून टाकले होते आणि स्वराज्याची 4 मोठी गावं पूर्णपणे लुटली होती. यावरूनच तुम्हाला या मिर्झा राजा जयसिंगाच्या क्रूरतेचा अंदाज येईल. जयसिंगाला हे युद्ध संपवण्याची अतिशय घाई झाली होती आणि तो त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकत होता. याशिवाय संपूर्णतः शरणागती, याशिवाय तो शिवरायांची कुठलीही विनंती ऐकून घ्यायला बिलकुल तयार नव्हता. त्यानं शिवरायांच्या प्रत्येक पत्राकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तुम्ही पूर्णपणे शरण या एवढंच एक उत्तर दिलं. मिर्झा राजा जयसिंगाच्या अशा तिरसट आणि क्रूर नीतीमुळं शिवरायांचे त्याच्याबद्दलचे सगळे अंदाज चुकलेले होते. मुघलांना सामील झाल्यास एका बाजूनं आमिष तर विरोध केल्यास दुसऱ्या बाजूनं अत्यंत क्रूर दडपशाही अशी दुहेरी नीती मिर्झा राजा जयसिंग वापरत होता. जर मिर्झा राजांचा खेळ महाराजांनी आणखी काही दिवस चालू दिला असता तर एकतर स्वराज्यातल्या सगळ्या जनतेला त्याच्याकडे मिर्झा राजानं वळवून तरी घेतलं असतं किंवा कापून कत्तल करून तरी टाकलं असतं. हा महाक्रूर असलेला मिर्झा राजा जयसिंग आपल्या सैनिकांशी लढण्याच्या भानगडीत किंवा आपल्या दुर्गम अशा गड किल्ल्यांना घेण्याच्या भानगडीत बिलकुल पडणार नाही, हे शिवरायांच्या लक्षात आलं होतं. त्यावेळी स्वराज्याची ताकद अत्यंत मर्यादित होती. या महाबुद्धिमान मिर्झा राजा जयसिंगानं शिवरायांच्या स्वराज्यातले सगळे महत्वाचे रस्ते स्वतःच्या ताब्यात घेतले होते. सगळ्या महत्वाच्या रस्त्यांवर कडव्या सरदारांच्या चौक्या बसवल्या होत्या आणि शिवरायांच्या गड किल्ल्यांशी लढत न बसता गड किल्ल्यांची रसद रोखण्याचं काम त्यानं बऱ्याच अंशी यशस्वीपणे पार पाडलं होतं. त्यामुळं मिर्झा राजा जयसिंगाविरुद्धचं हे युद्ध आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या तुटपुंजा साधन सामग्रीसह आणखी जास्त काळ ताणता येणं शक्य नाही, हे
शिवरायांनी ओळखलं होतं. आपला गनिमी कावा किंवा आपले गड किल्ले सामान्य रयतेचं प्रभावी रक्षण करू शकणार नाही हे शिवरायांच्या लक्षात आलं होतं. ज्या सामान्य रयतेसाठी आपण हे स्वराज्य उभारलं त्या लाखो सामान्य लोकांचा बळी देणं शिवरायांना बिलकुल मंजूर नव्हतं. यावेळी शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाला समजावण्याचा फार प्रयत्न केला, पण औरंगजेबाच्या स्वामी भक्तीनं आंधळा झालेला मिर्झा राजा जयसिंग काहीही ऐकायला तयारच नव्हता. त्यामुळंच नाईलाजानं स्वराज्यातल्या सामान्य रयतेचा जीव वाचवण्यासाठी महाराजांना मिर्झा राजांशी तह करणं भाग पडलं, माघार घेणं भाग पडलं. या तहाच्या अटी 1636 साली झालेल्या मुघल आदिलशहा तहानुसार ठरवण्यात आला. दुर्दैवानं 1636 साली शहाजी राजांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांना मुघल बादशाह शहाजहान आणि आदिलशहा सरदार रणदुल्ला खान या दोघांनी कोंडीत पकडलं होतं. 5 वर्षांच्या मुर्तजा निजामशहाला आपल्या मांडीवर घेऊन निजामशाही वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शहाजी राजांना माहुलीचा करार करावा लागला होता. आणि आता 30 वर्षानंतर शिवाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंगांनी पक्क कोंडीत पकडलेलं होतं. या पुरंदरच्या करारानुसार शिवाजी महाराजांनी मूळच्या निजामशाहीतले 23 किल्ले गमावले. ते किल्ले असे होते: पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, खंडकळा, लोहगड, माहुली, इसागड, तुंग, तिकोना, रूपगड, नरदुर्ग, रोईडा, भंडारदुर्ग, पळसखोल, विकटगड, प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, सागरगड, मुरुगगड, एकोळा, सोनगड आणि मानगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे केवळ 12 किल्ले शिल्लक उरले. हे किल्ले निजामशाही प्रदेशातल्या 1636 सालच्या करारानुसार होते. ह्या किल्ल्यांची नावं अशी आहेत: राजगड, तोरणा, रायगड, लिंगाणा, महाडगड, पालीगड, घोसाळा, अनसवाडी, तळगड, सुधागड, कोशीगड आणि उदयदुर्ग. मित्रांनो, पुरंदरचा हा करार म्हणजे स्वराज्याला बसलेला फार मोठा झटका होता. 3 लाख होणांची खंडणी फारच मोठी होती. याशिवाय मुघलांची मनसबदारी युवराज संभाजीराजेंना स्वीकारावी लागली होती. आणि पुरंदरच्या या तहानंतरची पुढची प्रकरणं आपल्याला माहीतच आहे, म्हणजे आग्र्याला महाराजांची भेट आणि औरंगजेबाच्या दरबारात या सह्याद्रीच्या सिंहानं केलेली गर्जना, त्यानंतर झालेली महाराजांची कैद आणि त्यानंतर त्यांची ती जगप्रसिद्ध आग्र्याहून सुटका, ही सगळी प्रकरणं आपल्याला माहीतच आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला पुरंदरच्या तहाची ही कहाणी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी पुरंदरचा तह किंवा आग्र्याच्या कैदेसारखी एखादी वाईट घटना नक्कीच येते. नियती, परिस्थिती तुमच्यासमोर असे काही पेच प्रसंग उभे करते की तुम्ही प्रचंड कष्टानं आणि मेहनतीनं उभं केलेलं सगळं अगदी थोड्या काळातच धुळीला मिळून जातं, नष्ट होऊन जातं. अशा वेळी त्या भयानक परिस्थितीला तात्पुरत्या काळापुरतं का होईना शरण जाण्याशिवाय आपल्याकडं काहीही पर्याय शिल्लकच उरत नाही. पण मित्रांनो, आपण अशा वेळी आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. आपलं मनोधैर्य टिकवून धरलं पाहिजे. परिस्थितीनं खचून न जाता, निराश न होता आपण ग्रीक पुराणातल्या फिनिक्स पक्षासारखं स्वतःच्या राखेतून पुन्हा उभं राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या उदाहरणानं आपल्या समोर हे ठेवून दिलं आहे. दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन आपण शिवरायांपासून शिकला पाहिजे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.